गाइस आता आपण घेतलेली आहे कोळंबी। ही आहे अर्धा किलो कोळंबी, ती सोलून एवढीच निघालेली आहे। आणि हे आपण घेतलेले आहे वाटण। हे विदाउट पाणी टाकून आपण दळलेलं वाटण आहे। त्याच्यानंतर हा मसाल्याचा डबा, याच्यातला आपला सगळा घरगुती मसाला आहे, हा सगळा याच्यात जाईल। तर आपण आता या कढईमध्ये तेल टाकून घेऊ। गॅस पेटवलेला आहे, तेल टाकून तुम्हाला हवं तितकं तेल घेऊ शकता तुम्ही याच्यात। तुमच्या हिशोबाने घ्या तुम्ही, काही हरकत नाही। तर याच्यात आपण कोणत्याही प्रकारचे गरम मसाले टाकणार नाही आहेत, आपण फक्त याच्यात कढीपत्ता मिक्स करणार आहोत। तर कढीपत्ता मी हा राईसोबतच मिक्स करणार आहे। आता याला मी राईची फोडणी देणार आहे, त्याच्यातच कढीपत्ता टाकून घेतलेला आहे। आता आपल्याला घ्यायचं आहे हिंग। हिंगाच्या तडक्याशिवाय मजाच नाही आहे भाज्यांना। हे तडतडल्यानंतर आपल्याला टाकायचं आहे थोडं जिरं। कढीपत्ता आपला तडकायला लागलेला आहे, छान असा तडतडू द्यायचा। आता आपली मोहरी पण तडतडणार आहे। मोहरी तडतडायला लागली आहे, त्याचा आवाज येतच असेल तडतडायचा। आपण याच्यात जिरं मिक्स करू, थोडंसं हिंग टाकू। चिमूटभर हिंग टाकलेला आहे, त्याच्यात घालायचं वाटण। गॅस बारीक करून घ्यायचं आहे। आणि त्याच्याच एक साईडला आपल्याला सोडायचं आहे कोळंबी तेलामध्ये, म्हणजे ती छान तेलामध्ये फ्राय होईल मसाल्यासोबत। राहिलेला सगळ्याला झाकणाचा मसाला आपण मिक्स करून घेऊ, जेणेकरून वाया जाणार नाही। आता आपण याच्यात थोडी हळद टाकू। ऑलरेडी आपण हळद लावलेलीच होती, पण तरी थोडीशी चिमूटभर हळद टाकू। थोडं लाल तिखट घरगुती तुमच्या हिशोबाने घ्या, तुम्हाला जितकं तिखट लागेल तितकं। त्याच्यानंतर घरचा मसाला तयार केलेला 2 चमचे, चांगलं परतून घेऊ। आपण धुतल्यानंतर कोळंबीला तसं मीठ लावलेलंच होतं, त्याच्यामुळे सगळं झाल्यावरती आपल्याला खारट होणार नाही, एवढंच मीठ टाकावं लागेल, जेणेकरून भाजीचं मीठ बरोबर राहील। एका साईडला माझा भातही होतोय, पोळ्यांचं कणिकही भिजून ठेवलेलं आहे। छान असा कलर दिसतोय भाजीचा, खूप छान लागते ही ग्रेव्ही, हॉटेल स्टाईल होते। तेल सुट असतो, तिला आपण थोडं झाकून ठेवू 5 मिनटं। चला आपण बघून घेऊया भाजीला तेल सुटलेला आहे, मसाला परतला गेलेला आहे। थोडासा चमच्याने असं फ्राय करून घेऊ। छान असा घमघमाट सुटलेला आहे भाजीचा। नॉनव्हेज लवर कोण कोण आहे त्यांनी नक्की कमेंट करावे, आणि रेसिपी कशी वाटली त्यांनी हमखास ट्राय करून पाहावे घरी, आणि कशी झाली ती मला कमेंटमध्ये नक्की सांगावं। थोडासा गॅस फुल करू, आणखी तेल सुटत असतं, छान असं तेल सुटेल त्याला। छान असं तेल वेगळं झालं आहे मसाल्यातून। आपण याच्यात हे मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला सकट तेच पाणी आपण याच्यात घालणार आहोत। तुमच्या हिशोबाने घ्या, तुम्हाला किती पाणी लागेल ते। आम्हाला तर ग्रेव्ही जास्त लागते खायला। अजून असं पाणी घालून घेऊ शकतं। आणि आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे। आपल्याला लक्षात ठेवायचं आपण आधीही मीठ लावलेलं होतं कोळंबीला, त्या हिशोबाने मीठ टाकायचं आहे।
मी हाताच्याच अंदाजाने टाकते, मला चमच्याचा अंदाज समजत नाही. कमी झालं तर वरून घेता येतं, पण जास्त झाल्यावर कमी करता येत नाही. छान अशी आपली भाजी तयार झालेली आहे. मला थोडी ग्रेव्ही कमी वाटते, तर मी अजून त्याच्यात थोडं पाणी ॲड करणार आहे. आता छान शिजत राहील. 2-3 उकळी आली, कोथिंबीर सर्व करू आपण भाजीवरती. कोथिंबीरचा लुकच वेगळा येतो रेसिपीला. कोणती भाजी असो तिला कोथिंबीरशिवाय चवच नाही येत, आणि दिसायलाही अतिशय सुंदर दिसतो कोथिंबीर. तर आपण याला एक 10 मिनटं हिला उकळी येऊ देऊ, थोडं झाकण लावून देऊ. तर बघूया आपली भाजी कुठपर्यंत शिजलेली आहे, तिला उकळी फुटली आहे का नाही. वाव, भाजीला तर छान असा कलर आलेला आहे आणि भाजीला उकळी छान फुटलेली आहे. तर आपली भाजी शिजलेली आहे जवळजवळ. तर आपण ती जेवणासाठी सर्व करू शकतो. तर ही आपली आहे भाजी, छान अशी कोळंबीचा रस्सा. तर चला मग आपण करूया सर्व आणि जेवायला देऊन पाहूया, तिचं स्टार किती मिळतात तिला ते पाहूया थोड्या वेळात लगेचच. तर झालेलं आहे आपलं ताट तयार. तर चला या जेवायला.